हॅलो फ्रेंड्स, मी तनुजा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर श्रावण महिना संपायला अजून 4-5 दिवस राहिलेले आहेत आणि मी आज तुमच्यासोबत छानशी एक प्युअर व्हेज थाली शेअर करणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला आपण आमटी बनवून घेऊया। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे मी कोंब काढून मटकी घेतलेली आहे आणि आता थोडीशी इथे मी वाळीची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे, म्हणजेच मलबार स्पिनच। इथे मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। आता मटकी, वाळीची भाजी आणि टोमॅटो मी कुकरमध्ये मऊ शिजवून घेणार आहे। आता इथे आमटी बनवण्यासाठी लागणारं थोडंसं वाटण पाहूया। इथे मी एक कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यात थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। त्यातच आता मी थोडंसं सुकं खोबरं घालून घेतलेलं आहे। त्यात आता 4 हिरव्या मिरच्या घालून घेऊया आणि थोडेसे आल्याचे तुकडे त्यातच घालून घेऊया। आता हे छान तेलावर छानपैकी आता भाजून घेऊया। हे तेलावर परतून घेऊया। आपलं इथं खोबरं छान परतून झालेलं आहे। आता त्यातच मी थोडेसे तांदळाचे दाणे घालते। हे आता छान याच्यावरच भाजून घेऊया। आता त्यातच थोडीशी आपण चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि हे छान आता व्यवस्थित भाजून घेऊया आणि थंड झाल्यावर हे वाटण आता मिक्सरमधून फिरून घेऊया। इथे मी गॅसवर एका भांड्यात तेल घालून ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यावर त्यात थोडीशी मोहरी टाकून घेऊया आणि मोहरी तडतडल्यावर त्यातच कढीपत्त्याची बारीक चिरलेली पानं घालून घेऊया। हे आता व्यवस्थित तेलात भाजल्यावर त्यातच आता थोडंसं हिंग टाकून घेऊया, थोडीशी हळद टाकून घेऊया आणि लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला। हे छान आता फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेऊया। यातच मी थोडीशी ओली कोथिंबीर घातलेली आहे। आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया। आता त्यातच आपण वाटलेलं वाटण घालून घेऊया। हे वाटण आता छान तेल सुटेपर्यंत तेलात व्यवस्थित आता हे परतून घेऊया। आपलं इथं खोबऱ्याचं वाटण व्यवस्थित तेलामध्ये परतून झालेलं आहे। आता याला छान तेल बाजूने सुटलेलं आहे। आता यातच आपण शिजवून घेतलेली मटकी घालून घेऊया। असं व्यवस्थित तेल सुटले पाहिजे। आता यातच आपण मटकी घालून घेऊया आणि यात आता थोडंसं मीठ आणि छोटासा गुळाचा एक तुकडा मी यात घातलेला आहे आणि यात आता आपल्याला कितपत पातळ पाहिजे तेवढं पाणी घालून घेऊन आता याला व्यवस्थित उकळ काढून घेऊया। आपल्या आमटीला इथे छान उकळी आलेली आहे आणि कलर पण मस्त आलेला आहे। हे बघा, आता यातच मी आता 4-5 कोकम घालते आणि आता याला छान एक उकळी आणून मी आमटी गॅस बंद करते। तयार आहे आपली कोंब काढलेली मटकीची आमटी। इथे मी मुगाचं कडण बनवण्यासाठी थोडीशी मूग डाळ घेतलेली आहे। आता ही मूग डाळ छान आपण भाजून घेऊया। आपली मूग डाळ इथे भाजून झालेली आहे। जास्त लाल करू नका, हलकी भाजून घ्या आणि आता यात थोडंसं पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊया आणि ही आता मूग डाळ मी छान मऊ शिजवून घेतलेली आहे। आता यातच आपण बाकीचं साहित्य घालून घेऊया। इथे मी थोडंसं खोबरं वेलची घालून मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे। त्याच्यात इथं रस काढून मी यात घालून घेतलेला आहे। आता यात मी 1 वाटी गूळ घातलेला आहे, थोडेसे काजूचे काप, चिमूटभर मीठ आणि 1 चमचा तूप घातलेलं आहे। आता हे सगळं
व्यवस्थित आपण याला एक छानपैकी उकळी काढून घेऊया आणि तयार आहे आपलं मुगाचं कढण। आता आपण कॅबेजची भाजी बनवून घेऊया। त्यासाठी मी तेल तापून झाल्यावर त्यातच आता थोडीशी मोहरी टाकलेली आहे, थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे, त्यातच 4 दाणे मेथीचे घातलेले आहे आणि अर्धा चमचा उडदाची डाळ मी यातच घालून घेतलेली आहे। आता हे छान आपण फोडणीमध्ये परतून घेऊया आणि छान आपली फोडणी परतून झाल्यावर मग बाकीचं साहित्य घालून घेऊया। आता यातच आपण थोडीशी कढीपत्त्याची बारीक चिरलेली पानं टाकून घेऊया, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घेऊया आणि हे आता व्यवस्थित फोडणीत परतून घेऊया। आता यात आपण थोडीशी हळद घालून घेऊया, हिंग आणि मिरचीचे तुकडे यातच आपण घालून छानपैकी परतून घेऊया। आपली इथे छान खमंग फोडणी तयार आहे। आता त्यातच आपण हा चिरलेला कॅबेज घालून घेऊया। आता हा कॅबेज छान फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेऊया आणि पाणी न घालता आता छान ह्या वाफेवरच कॅबेजची भाजी वाफवून घेऊया। आपली छान वाफेवर भाजी शिजलेली आहे। आता त्यातच मी थोडंसं मीठ घालून घेते आणि यात आता थोडंसं खोबरं घालून घेऊया आणि तयार आहे आपली कॅबेजची भाजी। इथे या बाल्कनीमध्ये मी ओव्याचं झाड लावलेलं आहे। आता त्याची आपण थोडीशी पाने काढून घेऊया। तुम्हाला समजलंच असेल आपला पुढचा मेनू, हो ना? छान। तर इथे आपण ओव्याच्या पानाची भजी करणार आहोत। त्यासाठी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे थोडं आणि 1-2 चमचे मी तांदळाचे पीठ ह्यातच घालून घेतलेलं आहे, थोडीशी ओव्याची पानं। आता यात थोडंसं आपण बेसन पिठामध्ये मीठ घालून घेऊया, थोडासा हिंग टाकून घेऊया आणि एक छोटासा चमचा लाल तिखट घालून घेऊया आणि यातच आता थोडंसं पाणी घालून आपण एक बॅटर बनवून घेऊया। इथे तेल आपलं गरम झालेलं आहे। यातच मी आता ही ओव्याची पानं बेसन पीठ लावलेली घालून घेतलेली आहेत। इथे बघा आपले तेलात टाकल्याबरोबर भजी टम्म फुगलेली आहेत। बघा अशी छान आपण हे आता खरपूस भजी बनवून घेऊया। यात मी सोडा अजिबात घातलेला नाही आणि हे भजी छान आपली फुललेली आहेत। आता चला तर अशीच आपण बाकीची भजी पण तळून घेऊया। इथे तयार आहेत आपली ओव्याच्या पानांची भजी। चला तर आता ताट वाढून घेऊया। आपली इथे प्युअर व्हेज थाली तयार आहे। यात मी भात, मटकीची आमटी, मुगाचं कढण, सोलकढी, लोणचं, टोमॅटो आणि गाजराची कोशिंबीर, कॅबेजची भाजी आणि आपली ओव्यांच्या पानाची भजी तयार आहे। आपली प्युअर व्हेज थाली। जेवायला या। तर आजची माझी तुम्हाला प्युअर व्हेज थाली कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा। धन्यवाद।